सलामीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत ते शंकर आणि आमच्या जोडीने जॉईन झालेले आहेत ते जहीरभाई. थोड्या वेळानंतर आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. बघायचं आहे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. ऑफ साईडला 5 ऑन साईडला 4 असे क्षेत्ररक्षक आणि सर्कलमध्ये 4 क्षेत्ररक्षक तैनात. पहिला चेंडू गोलंदाज शंकर यांचा सामना करतील सोनू. सोनू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. बघायचं आहे पंचांकडनं वाईट चेंडूचा इशारा. वाईट +22 अवांतर धावसंख्येची सुरुवात झाली आहे 2. तसेच जे संघ आपण आज खेळणाऱ्यांची नोंद आमच्यापर्यंत अगोदर केली होती ते संघ जर मैदानावर हजर असतील तर आपण आलेल्याची नोंद करायची आहे जेणेकरून आम्हाला पुढील सामना खेळवता येईल. अन्यथा नवीन आलेल्या संघाला संधी देण्यात येईल. पुढील चेंडू शंकर यांचा आणि पुढे पाय टाकून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आदळलाय पायावर. लेग बाईसचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धाव आणि धावसंख्या झालेली आहे 3. म्हणजे अजूनही दोन्ही बॅटर्स 0वर आहेत. म्हणजे अवांतर धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. चांगली सुरुवात आहे. बघायचं आहे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. पुढील चेंडू शंकर यांचा सामना करतील सोनू. सोनू जोरकस फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमा रेषा पार. चौकार. सुरेख असा फटका सोनू यांच्या बॅटीतून आलेला. सुशित किया गैप में गेंद आ रही है. तब तक खिलाड़ी गेंद का पीछा करेंगे थर्ड मैन पर. 1 को 2 में रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर. एक तरफ राठौर सर जी है और एक तरफ सोनू है जिनके पास अनुभव है इसी मैदान पर खेलने का. उसके बाद विराट की ये तमाम टीमें, रमेश सर जी, भरत सर जी, ये तमाम व्यक्तियों का बेहतरीन आवाज आप सुन रहे हैं. शंकर गेंदबाजी कर रहे हैं. 9 रन बने हैं. 3 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ महंगे साबित होते हुए शंकर. अगली गेंद सोनू के लिए आती हुई. ऑफ स्टंप पर गेंद थी. ऑन साइड खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ. गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. बेहतरीन गेंद थी वहां पर. देखिए सोनू के रिप्ले में आप देख सकते हैं. डीबीएन लाइव और डीबीएन मीडिया स्क्रीन पर आप देख रहे हैं तमाम दर्शकों का. अगली गेंद शंकर गेंदबाजी पर. पहला ओवर फेंकने के तैयार है. आउट साइड पर सोनू ने करकरा शॉट खेला. आउट साइड मिड विकेट पर गेंद हवाई सफर. गेंद सी मारेगा बाहर. षटकार. 6 रन. धाव संख्येला आकार नाही देतोय सोनू. सोनू पोहोचतोय 12 या धाव संख्येवर. संघाला पोहोचतोय 15 या धाव संख्येवर. अनुभव इस मैदान पर है. पुलिस 11 ए टीम के लिए बल्लेबाजी का जलवा बिगड़ते हुए. बेहतरीन शॉट गेंदबाज के सर के ऊपर से खेला. गेंद लॉन्ग ऑफ पर आती हुई. जब तक इनको फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे खिलाड़ी. थोड़ी सी गलतियां करते हुए इसको 17 1 ओवर की समाप्ति के बाद. आइए दोस्तों सुनते एक मधुर संगीत. राज जी को फिर आते मैदान पर दूसरी ओवर की कहानी को लेकर. बॉलर नेम प्रेम गेंदबाजी पर. टीम के लिए दूसरा अपने लिए पहला ओवर लेकर प्रेम तैयार होते हुए. स्ट्राइक पर है राठौर सर. नॉक स्ट्राइक पर है सोनू. राठौर सर जी को अपना खाता खोलना है. कौन से अंदाज में बल्लेबाजी का जलवा बिखरा जाएगा क्योंकि ये चौथा मुकाबला आप देख रहे हैं. आज के दिन का ये तीसरा दिन इस टूर्नामेंट का और चौथा मुकाबला आपके सामने पेश होता हुआ. 1 को 2 में तब्दील कर जाएंगे खिलाड़ी. थोड़ी सी गलतियां करते हुए इसको 17 1 ओवर की समाप्ति के बाद. आइए दोस्तों सुनते एक मधुर संगीत. राज जी को फिर आते मैदान पर दूसरी ओवर की कहानी को लेकर.
शॉट गिनती ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद वाइड स्ट्रॉन्ग पर, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 17 18 रनों पर। प्रेम गेंदबाजी पर है, सोनू अभी स्ट्राइक पर। सोनू खेल रहे 14 रनों पर, 5 गेंदों का सामना किया है। शॉट गेंदी पूल कर दिया और गेंद को बाय बाय टाटा कर दिया। गेंद सी मारे का बार, 6 रनों के लिए फरार सोनू। प्रेम गेंदबाजी कर रहे हैं, शॉट गेंदी सोनू बेहतरीन बल्लेबाजी, 20 पर पहुंचे हैं। अच्छी गेंदी कट करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए। बैकअप होता हुआ प्रेम द्वारा, बैकअप करना होगा क्योंकि दोस्तों इस मैदान पर हर टीम की अपेक्षा परीक्षा, क्योंकि दोस्तों हर टीम चाहती है कि एक बार, और ये पाटिल परिवार का टूर्नामेंट आपके सामने हर साल की तरह इस साल हर खिलाड़ी को खेलने का मौका दे रही है हमारी कमेटी और हमारी पाटिल परिवार। ऑन साइड खेलना चाहते हैं, मिस टाइम में गेंदबाज खुद उस कैच कीजिए, कैच बनेगा क्या, बन गया क्या, सोनू की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। इलेवन विरार आणि श्रेयांस स्पोर्ट्स श्रेयांस स्पोर्ट्स विरार या दोन संघादरम्यान पुढील होणारा सामना दोन्ही कर्णधारांनी आमच्या समालोचन कक्षाच्या खाली हजर राहायचं आहे। या इनिंग ब्रेक्स नंतर नाणेफेक केली जाईल। तसेच जे संघ आज खेळणाऱ्यांची नोंद केली आहे अगोदर, त्यांनी आपण उपस्थित असल्याची नोंद आमच्यापर्यंत करायची आहे, अन्यथा नवीन येणाऱ्या संघाला संधी दिली जाईल। जहीर भाई, आउट साइडला चेंडू जातोय सी मारे का पलीकडे, षटकार, 6 रन आते ही आते अपने बल्ले का जोर दिखाते हुए बल्लेबाज हैं प्रेम महंगे साबित होते। विजय ने आते आते अपना बल्ला खोला है, गेंद को आसमान दिखाया है। ऑस्टम पर गेंद ड्राइव किया, बेहतरीन शॉट है कवर पर, डीप पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील्ड करेंगे 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे विजय और राठौर सर जी। 2 रन के साथ ओवर नंबर 2 का खेल समाप्त होगा। रन संख्या जाकर पहुंचेगी 3-32। 1 विकेट के नुकसान पर पोलीस 11 ए या संघात ही आपण पाहतोय। येणाऱ्या 7 चेंडूचा खेळ बाकी आहे। ऐकूया एक मधुर संगीत आणि परत येऊया सामन्याकडे। चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतोय टॉस साठी या। गेंदबाजी पर आएंगे तीसरा ओवर लेकर। क्या बल्लेबाजी हो रही है, मगर अब खामोश है बल्ला यहाँ पर राठौर सर जी का। क्या अब बल्ला बोलेगा? आउट साइड खेलना चाहते थे, मिस टाइम शॉट है, गेंदबाज खुद उस कैच के नीचे है, ले लिया कैच, वहां पर बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। राठौर सर जी की खेली को लगता हुआ विराम। स्टूडेंट विराट टीम के कप्तान से विनंती है कि टॉस के लिए आ जाए। आप रिप्ले देख चौथा मुकाबला आप देख रहे हैं।
रोहन गेंदबाजी पर है, पहली गेंद पर सफलता, अच्छी गेंदबाजी। साई और विजय की जोड़ी है, चला थोडीशी घाई करा मित्रांनो, यंदा खूप सामने आहेत, लक्षात ठेवा। बेहतरीन शॉट है, गेंद हवा में, खिलाड़ी है और देखना होगा वहां पर खिलाड़ी ने कैच को अंजाम दिया है और बल्लेबाज को लौटना होगा। बेहतरीन कैच, साई आए, साई भी चले गए। कमान डीजे। थर्टी 32 रन बने हैं, बॅक टू बॅक 2 गडी बाद करण्यामध्ये यश भेटतोय गोलंदाजाला। न्यू बैटर मैदानात राज दाखिल होतोय, हैट्रिक बॉल है, डब्ल्यू आया है, क्या ये डब्ल्यू भी आएगा? रोहन गेंदबाजी पर है, शॉट गेंद थी, बैट का लगा, गेंद जा रही है थर्ड मैन पर, खिलाड़ी गेंद का पीछा करे मगर नाकाम, गेंद सी मारे का बाहर, 4 रन। माझी माऊली प्रहास था, थर्मान विकेट कीपर के दस्तानों से ऊपर से जाकर 4 रनों के लिए फरार होती भी। फिर से ऑन साइड पर खेला, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे है, कैच बनेगा क्या? और सेकंड अटैम्प में बन गया कैच, बल्लेबाज राज की खेली को लगता हुआ विराम, बैक टू डगआउट। हितेश न्यू बैटर मैदान पर, अच्छी गेंदबाजी वहां पर, शंदारा 3 विकेट 4 रन दिए, 4 गेंदों पर एक बड़ा चौका आया था। आखिरी 2 गेंदें मैदान पर आना बाकी, तीसरा ओवर चलता है, 36 रन पर 4 विकेट गंवाई हैं पुलिस 11 ए टीम ने। चला टॉस साठी या दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतोय, शून्य विरार, श्याम स्पोर्ट विरार, दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी या प्लीज, आम्हाला कॉपरेट करा। अगली गेंद, बेहतरीन शॉट है हितेश के बल्ले से मगर खिलाड़ी नहीं है वहां पर, 1 बाउंस गेंद सी मारे का बाहर, 4 रनों के लिए फरार, मिलते हैं रज्जात, तो होता है बेड़ा पार। फेकीचा कॉल 1 चेंडू नंतर आपण करूया। धाव संख्या झाली ती 40, 40 रन बने। अब ये आखिरी गेंद पर हर बल्लेबाज ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को खेलना चाहते थे, गेंद जा रही है पॉइंट थर्ड मैन के गली स्टेशन पर, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे हितेश और वहां पर विजय। तीसरे की मांग है और तीसरा रन भी पूरा हो जाएगा, चौथे की मांग होगी क्या? और चौथा रन भी पूरा कर जाएंगे, 4 रन मिलेंगे, 4 रन के साथ स्कोर जाकर पहुंचेगा 44-44, 45 रनों का टारगेट होगा, जवाब देना होगा। चला दोनों कर्णधार टॉस स्टडी या एक बड़ा मुकाबला इसके बाद हम देखने जा रहे हैं। दोनों टीमें पैकेज की तरह, एक तरफ इमरान को आप देख रहे हैं स्टूडेंट विरार की जानिब से टॉस के लिए कप्तान, और स्टूडेंट विरार ने टॉस जीता है, अपनी निगाह
निर्णय से हमें आगाह कर दे प्लीज इमरान भाई। पंचेचाळीस धावांचा आव्हान है, 45 रन बनाने जवाब देना होगा। आपकी टीम जवाब देगी, देना होगा। चला पोलीस टीम आपण त्वरित मैदानात ताबा घ्या, उशीर करू नका, खूप सामने आहेत आपल्याकडे। आज चौथा सामना आपण पाहतो, यानंतर पाचवा, असे खूप सामने येणार आहेत। 18 चेंडू आणि 45 धावांचा आव्हान है। जब मैच की शुरुआत होगी माइक्रोफोन पर बुलंद आवाज के मालिक और वाकई में दोस्तों रमेश सर जी है, और उसके बाद भरत राव सर जी पांचू की बुलंद आवाज, जिन्होंने अग्नि समाज मास्टर के तमाम टूर्नामेंट को कवर किया है पूरे मुंबई महाराष्ट्र में। चला मुंबई पोलीस 11 विरार, चला आपण त्वरित मैदानात या, आपल्याला विनंती करतोय, क्योंकि आप जल्द से जल्द 45 धावांचा आव्हान है, 45 रन बनाने होंगे। और अगली आवाज सुनेंगे आप भरत राव सर जी की। धन्यवाद जहीर। मोठे टार्गेट आहे आणि त्याचप्रमाणे की तोडफोड बॅटिंग, म्हणजे साऊथ चित्रपट आपण ज्याप्रमाणे बघतोय तशा प्रकारची तोडफोड बॅटिंग तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल। एक मोठं टार्गेट सेट केलं आहे, तब्बल धावा करायचे आहेत, त्या 45 करायचे आहेत। रमेशजी मांगेला आमच्या समित कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत। यानंतर नेक्स्ट मॅच स्टुडंट 11 विरार वर्सेस श्रीयान स्पोर्ट्स विरार, या दोन संघांच्या दरम्यान। आणि रमेशजी मी नेहमीच म्हणतोय, ज्या वेळेस ही स्पर्धा पाटील परिवाराची या ठिकाणी आयोजित केली त्यावेळेस मी नेहमीच म्हणतो की या संपूर्ण पालघर जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटपटूंची ही स्वप्नपूर्ती स्पर्धा आहे, याचा उल्लेख मी नेहमीच केला आहे। कारण ज्याप्रमाणे आपण मगाशी म्हटलं, माझ्यासोबत चर्चा केली की असं काही घडते भरत की अक्षरशः समोरचे संघ आम्हाला एक्स्ट्रा पैसे देखील द्यायला तयार होतात की या एक्स्ट्रा पैसे घ्या पण आम्हाला एंट्री द्या, म्हणजे आम्हाला नारंगीच्या मैदानावर खेळायचं आहे, भले आम्ही जिंकू किंवा हरू हा नंतरचा विषय आहे, फक्त आम्हाला नारंगीच्या मैदानावर उतरायचं आहे, नारंगीच्या मैदानावर आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे। त्यासाठीच मित्रांनो या स्पर्धेला नेहमीच म्हटलं तर स्वप्नपूर्ती स्पर्धा। आणि धन्यवाद पाटील परिवार, आज तुमच्यामुळे आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या मैदानामुळेच आणि या आयोजनामुळेच मी म्हणेल की अनेक टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या या पंचक्रोशीतील खेळाडूंचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे। मैदानाच्या आतमध्ये जाऊया। 45 धावा एक खूप मोठं टार्गेट आहे तुकारामजी, खास करून रमेशजी। नक्कीच मी मगाशी उल्लेख केला की जसं जसं सामने पुढे जातील, म्हणजे दुपारचं सत्र सुरू झाल्यानंतर काहीशा धावसंख्येमध्ये भर होणार आहे, कारण आपण नेहमीच या मैदानावर बघितलेलं आहे, सकाळचं सत्र, दुपारचं सत्र आणि संध्याकाळी आणि फ्लड लाईट्स या वेगवेगळ्या सत्रामध्ये धावसंख्येमध्ये चढ उतार होत राहतात। आणि स्पर्धेचा जर तो उल्लेख केला भरतभाऊ, तर ही स्पर्धा खरंच स्वप्नपूर्ती असते। बरेचसे खेळाडू नवनीत असू दे, एखादे कॉलनीतले असू दे, एखाद्या कॉम्प्लेक्सचे असू दे किंवा एखादे कॉलेज स्टुडंटसुद्धा असू दे, त्यांचं एक स्वप्न असतं की या नारंगीच्या मैदानावर आम्हाला एकदा सामना खेळायला मिळावा, त्यासाठी ते प्रयत्न करतात। म्हणून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघांना स्पर्धा, आणि असं नाही की नवीन जे टेनिस क्रिकेटने नावाजलेले खेळाडू आहेत नामवंत, ते सुद्धा जसा वेळ मिळेल जसा एखाद्या संघामध्ये पटकन खेळून जातात, एक म्हणजे त्यांचीसुद्धा इच्छा असते की या स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्स देण्याची। कारण आता क्रिकेटचा हंगाम आपला थोडासा उशिराने सुरू झालेला आहे, आजूबाजूला सुद्धा भरपूर स्पर्धा सुरू असतात, तरी कधी आपल्याला या स्पर्धेसाठी संघ नेहमीच उपलब्ध असतात। चला चालू सामन्याकडे पुढील आवाज भरतभाऊंचा। नक्कीच या विषयाकडे येणार आहेत। पहिला चेंडू अराफत स्ट्राईक एंडवर बॅटर तुम्ही पाहतायत, प्रेम आहे, पहिला चेंडू अवांतरित हाताळला जात आहे। गोलंदाज त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल राठोड सर, महाराष्ट्र पोलीस दल। बघा म्हणजेच कुठेतरी महाराष्ट्र पोलीस दल म्हणा, मुंबई पोलीस दल म्हणा, ज्याच्या वेळेस जी काही वेळ मिळते मित्रांनो आपल्या जॉबनंतर, आपल्या ड्युटी संपल्यानंतर, ती वेळ फक्त क्रिकेटसाठी मी म्हणेल पोलीस दल देत आहे। कौतुक आहे या गोष्टीचं। गोलंदाज पुन्हा एकदा तयार राठोड सर। यावेळेस सेन साइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेला आहे। लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूला अडवण्यासाठी पुढे जातो, बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केलं गेलं, 2 धावा नक्कीच मिळतील। तोडफोड बॅटिंग, मी सुरुवातीला म्हटलं रे तुम्हाला तोडफोड बॅटिंग रमेशजी करावी लागेल,
कारण 45 धावा 18 बनवायचे आहेत आणि ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. नक्कीच भरत भाऊ, असे बरेचसे संघ आहेत आपल्या परिसरातले की त्यांना माहिती आहे या स्पर्धेचा कालावधी कधी असतो, त्या तारखेची वाट बघत असतात. म्हणजे ती तारीख जाहीर होऊ किंवा न हो, आणि ते सुरेख असा चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतलेला आणि पहिला गडी बाद झालेला आहे तो अराफतच्या रूपाने पहिला हादरा. एक चांगला उल्लेख तुम्ही केला की गल्ली क्रिकेटपासून तर थेट व्यावसायिक क्रिकेट जे काही खेळाडू खेळत आहेत ते देखील या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर आज ISPLचा क्रेज आहे. भरपूर काही ग्रामीण भागातील खेळाडू देखील त्या ISPLमध्ये नक्कीच यावर्षी तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे नक्कीच एक इथून मी तर म्हणेल की काही जे खेळाडू आहेत त्यांचे होप्स वाढतील की नारंगीच्या मैदानावर आम्ही एक सगळ्यात मोठी स्पर्धा आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की ही स्पर्धा कधी आहे हे सगळ्यांना अगदी उत्कंठा लागलेली असते. म्हणजे तो शोलेचा चित्रपट तुम्ही शोले चित्रपट तुम्ही पाहिला असेल, त्याच्यातील तो डायलॉग नक्कीच भरपूर फेमस झाला होता, कब है होली कब है होली. अशा प्रकारची कधी आहे, खास करून पाटील परिवाराची स्पर्धा कधी आहे, पाटील परिवाराची स्पर्धा ही उत्कंठा लागली असते. त्यामुळे म्हटलं ना तो खास करून रमेश की मी म्हणेल एक प्रकारे ही सराव मॅच देखील आपण म्हणू शकतो. कारण याच्यानंतर NCC कप जी सगळ्यात मोठी स्पर्धा या पंचक्रोशीची असते आणि ती स्पर्धा खेळायचं असेल तर मी म्हणेल एखादी मॅच या मैदानावर अगोदर खेळणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक प्रॅक्टिस मॅच देखील तुम्ही म्हणू शकाल. नक्कीच. चला सामन्याकडे येताना बघायचं आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा राठोड सर. सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन गेलेला आहे. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पळून काढलेली आहे. तुम्ही या स्पर्धेचा जो उल्लेख केला भरत भाऊ, कारण आपण ही बरेच वर्ष झालं या स्पर्धेमध्ये समालोचन करत आहेत. म्हणजे इथे खेळण्यासाठी संघ एवढे उत्सुक असतात की बाकीच्या ठिकाणी आपण सांगतो की आम्ही ह्या दिवशी खेळू त्या दिवशी, इथे आम्हाला असं सांगितलं जातं की अवेलेबल कधी आहे, तुम्ही कधी सांगाल त्या दिवशी आम्ही या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आम्ही तयार असतो, फक्त आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची एंट्री द्या. आणि राहिला उल्लेख ISPLचा, त्याच्या दिशेनेच येणार आहे या चेंडूनंतर. सुरेख असा फटक्यावर एक धाव पळून काढलेली आहे. 2 धावासुद्धा पळून काढलेल्या आहेत या चेंडूवर. ISPLमध्ये आपल्या पालघर जिल्ह्यातील बरेचसे खेळाडूंचा सहभाग आहे. त्याप्रमाणे आपला इथे खेळणारा आपला म्हणजे नारंगी संघासाठी 5 ते 6 वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलं तो देवेंद्र काळे, म्हणजे विकी वाडा या नावाने परिचित असलेला आपला खेळाडू, तो सुद्धा यावर्षी सिलेक्ट झालेला आहे भरत भाऊ. त्या खेळाडूने म्हणजे नारंगीसाठी लेदर क्रिकेट, नारंगी यंग टीमसाठी 5 ते 6 वर्ष खूप अशी मोलाची अशी दिलेली आहे. आणि त्यानंतरच आज त्याचा ISPL काश्मीर या संघामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. अजूनही बरेचसे खेळाडू आहेत. नक्कीच कौतुकाची गोष्ट असेल. या काही गोष्टी आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू ऑफ साईडला पिक करायचा होता, फटका फसलाय, मागे फिल्डर आहे साई, त्याने टिपलाय झेल, संपलाय खेळ प्रेमचा, आउट. बघायचं आहे किती झालं पहिलं ओव्हर झाली ना. पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत त्या राठोड सर. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी उपयुक्त अशी पहिलं षटक हाताळलेलं आहे. गोलंदाज नाव सांगायचं आहे अजय, दुसरं षटक हाताळण्यासाठी. आणि राहिला उल्लेख ISPLचा तर अर्नाळा येथील आपले प्रशांत घरत, तसेच विनायक भोईर आणि आपले बोईसर एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे वरोड एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे, असे 4 ते 5 खेळाडू आपल्या पालघर जिल्ह्यातील सुद्धा या स्पर्धेमध्ये. आणि आपला विकी काळे, म्हणजे वाडा या नावाने बहुधा नारंगीमध्ये फेमस असलेला हा खेळाडू, तो श्रीनगर के वीर या संघामार्फत खेळताना दिसणार आहे.
यावर्षी आय एस पी एलला एक वेगळाच क्रेज झाला आहे आणि बघा काही नामवंत खेळाडू आहेत त्यांची वर्णी लागली नाही, मात्र नक्कीच काही जे ग्रामीण भागातील बरेचसे खेळाडू आहेत रमेशजी त्यांची वर्णी लागले आय एस पी एलला. फुलटॉस थोडंसा गती कमी पाहिली आपण, एक फसवा चेंडू एक क्रॅप रचला होता त्या ठिकाणी गोलंदाजानं, मात्र एक चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला आहे. धावा आहेत त्यामध्ये 6, 2 गडी बाद. राठोड सर चांगला षटक हाताळलं. त्यानंतर आपण पाहतोय अजय सर गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉस आहे, क्रॉस बॅट स्टोक, यावेळेस देखील चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार, 6 धावा. होतं 46 माफ करा 45 धावांचं टार्गेट तुमच्या समोर आहे. तोडफोड बॅटिंग तुम्हाला करावी लागेल आणि इथे मात्र नक्कीच या दुसऱ्या षटकाच्या जवळपास दुसऱ्या चेंडूवर हा महत्त्वपूर्ण षटकार. धावा झाल्या त्या तब्बल 12 धावा. संकेत स्ट्राईक एंडवर आहे, गोलंदाज तयार. अजय सर यावेळेस पुन्हा एकदा बॉडीला पुन्हा टर्न करून चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने खेळला गेला. मागे फिल्डर आहे प्रोटेक्शनसाठी, एक धाव इथे मिळणार. त्यानंतर आणखीन एका विषयाकडे रमेशजी येणार आहे. धावासंख्या झाली आहे ती म्हणजेच 13 धावा. आज आपण तुम्ही देखील बरेचसे स्टेटस ठेवले होते तुकाराम मंगेला सरांचे की आज वानखडे या ठिकाणी जाऊन त्यांनी कॉमेंट्री केली आणि खरोखर ही अभिमानाच्या गोष्टी आहेत. हा DBNनं देखील त्या ठिकाणी जाऊन लाईव्ह टेलिकास्ट शूट केलं आहे ती मॅच आणि खास करून ते दिव्यांगांचे ते सामने त्या ठिकाणी होते. स्टेट बॅट, सरळ बॅटनं साईड स्क्रीनच्या अगदी समोर, सीधी बॅट, नो बकवास. हा येतोय दमदार चौकार, 4. सुरेख असा फटका आपण बघता ॲक्शन रिप्लेमध्ये. सुरेख असा स्ट्रेट ड्राईव्ह सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने साईड स्क्रीनच्या दिशेने आलेला चौकार. उपयुक्त असा जो एक षटकार आणि चौकार आला त्यामध्ये सामन्याला बदलू काहीशी कलाटणी आणली आहे. बघायचं आहे पुढील चेंडू अजय यांचा आणि ते सुरेख असा कमबॅक. एक वेगवान चेंडू हाताळला, सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि फर्निचर डिस्ट्रॉय असं जर तुम्ही म्हणता तसं यष्ट्या वाकवलेल्या आहेत आणि गडी बाद झालेला आहे तो रोहनच्या रूपाने. बघायचं आहे आणि तुम्ही जो उल्लेख केला भरत भाऊ की मागच्याच मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसामध्ये जे आपले नारंगीचे शिलेदार म्हणजे DBN मीडिया यांनी जो कव्हरेजसाठी त्यांना जी संधी देण्यात आली होती त्याचा पुरेपूर फायदा उचलून आपलं एक म्हणजे कुठल्या लेवल, चांगल्या लेवल असू दे किंवा कुठे असू दे, आपलं जे काम आहे ते नीटनेटकेपणे प्रेक्षकांसमोर आणलं आणि याचं सगळ्यात जास्त श्रेय मी देईल तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला आणि या मैदानाला, कारण जास्तीत जास्त संधी 17 कारण जास्तीत जास्त संधी या मैदानापासून त्यांना उपलब्ध झाल्या. त्या संधीचं सोनं केलं, शिकत राहिले. बॅट्समनचं नाव सांगत तू. पुढील चेंडू आणि ते मला वाटतं बॅटची कड गेली होती. यष्टीरक्षक काहीसे चुकलेले आहे. भरत भाऊ, हा चेंडूविषयी तुमचं काय मत असणार आहे? नक्कीच थोडंसं आपण पाहिलं तर अँगल क्युरेट केला होता, रिप्ले पाहू शकाल आपण. बघा कशा प्रकारे चेंडू टाकला होता. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळताना आपल्याला दिसत आहे बॅटची एज आणि ते यष्टीरक्षकांना नक्कीच तो झेल घ्यायला होता, तो वेळ त्याच्याकडे तितकासा होता, मात्र कॅच ड्रॉप झाला त्या ठिकाणी. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 17. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता येणारे 6 चेंडू, येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की संधी, बघा रमेशजी, सगळ्याच गोष्टी पैशानं होतात अशातली गोष्ट नाही आहे, मात्र काही गोष्टी जर आपल्यासाठी फायदेशीर असतील तर त्या ठिकाणी पैसा न बघता फक्त आपण आपलं टॅलेंट सिद्ध करायचं असतं आणि ते DBN मीडियानं केलं आहे. खास करून वानखडेसारख्या त्या स्टेडियमवर आज खूप मोठं नाव कोरले. अनेक चॅनल आहेत नो डाऊट, अनेक व्यावसायिक स्पर्धा ते कव्हरेज करतायत, मात्र DBNनं आज जे काम केलं ते मात्र व्याख्यानाजोगं आहे. मिस्टन स्टोक आहे, फटका पसला आहे, मागे फिल्डर आहे, इथे देखील विकेट डाऊन होईल. आणखीन एक मोठा धक्का विजय मामानं मात्र हा कॅच पकडल्याने. बघा फॅन फॉलोअर किती आहेत विजय मामाचे. जसा कॅच पकडला त्यानंतर मात्र हा जल्लोष, आवाज संपूर्ण मैदानातून आला, कारण नारंगीचे रहिवासी आहेत आणि खास करून विजय मामाचे फॅन फॉलोअर भरपूर आहेत.
नेहमीच या मैदानावर कुठलीही स्पर्धा असू दे विजय मामा यांचा सहभाग नेहमीच असतो आणि एक हौशी क्रिकेटर म्हणजे बरीच वर्ष झाले मी त्यांना खेळताना बघतोय. बघा चेंडू हवेत, शेवटपर्यंत चेंडूवर नजर आणि अचूक क्षणी बरोबर आपल्या शरीराचा बॅलन्स सांभाळून एक चांगला झेल आपण रिप्लेमध्ये बघतायत भरत भाऊ. नक्कीच. आणखीन एक जर म्हणायचं गेलं तर रमेशजी याच स्पर्धेमध्ये सुरुवात केली होती, या स्पर्धेपासून सुरुवात केली होती DBN लाईव्हनं, हे देखील विसरता कामा नये. इथून मात्र त्यांच्या प्रवासाची सुरुवात आज आपण थेट बघू शकतो की वानखडेसारख्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर तो प्रवास त्यांचा DBN लाईव्हचा गेला. आणि याचं श्रेय द्यायचं गेलं नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांना देखील श्रेय जाईल आणि रवी पाटील कोपरी. कारण मी रवीचं कौतुक यासाठी करतोय रमेशजी, बघा त्याच्या हातामध्ये सर्वस्व होतं, तो कुठलेही चॅनल त्या ठिकाणी उभं करू शकला असता. अनेक नामवंत चॅनल सध्याच्या घडीला ज्या व्यावसायिक स्पर्धा कव्हरेज करतायत म्हणजे 77चे नाव घेईल, भरपूर काही चॅनल आहेत. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. इथे देखील क्लिंग बॉल, दांडी गोल, आणखीन एक धक्का. इथे टीम मात्र अडचणीमध्ये आहे, ती अॅक्रोपॉलिश बॉईज इथे मात्र नक्कीच अडचणीमध्ये. त्यानंतर त्या विषयाकडे येतोय. धावा झालेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 17 धावा, 2 W शोधले आहेत गोलंदाज बालाजीनं, ऑन हॅट्रिकवर गोलंदाज. कारण आज रवीनं जे काम केलं बघा, रवीनं जे कॉमेंटेटर निवडले, एक म्हणजे कैलास पाटील जे या मैदानातून त्यांचा देखील खूप मोठा प्रवास आहे, या मैदानात त्यांना देखील भरपूर संधी दिली आणि इथून मात्र कैलास पाटील हे नाव गाजलं गेलं. रमेश मांगेला या गावाचा सुपुत्र आहे, माफ करा तुकाराम मांगेला जे गावाचे सुपुत्र आहेत, त्यांनी देखील इथूनच त्यांचा प्रवास सुरू केला होता. ते देखील आज वानखडे स्टेडियमपर्यंत पोहोचते गेले. त्यांना धनंजय पाटील जे कोपरीचे आहेत म्हणजे आपला घरचा मुलगा याचा विचार रवी पाटीलने केला. आणि प्लस या चेंडूनंतर नक्कीच आणखी विषयाकडे मी क्रॉसबॅट स्ट्रोक खेळायचा होता बॅटचे. एक चेंडू फाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आहे. लॉंग लेगचा फिल्डर त्या ठिकाणी आला होता, गलिचचा फिल्डर देखील चेंडूला उचलण्यासाठी जातोय. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. 45 धावांचा पाठलाग करतोय अक्रो बॉईज विरारचा संघ. प्लस त्याने आपल्या भूमिपुत्रांना संधी दिली, त्याबद्दल मी खास रवीचं एक वेगळं कौतुक केलं. एक मेसेज रवीला मी फॉरवर्ड केला, रवी भाऊ तुम्ही जे काम केले ते खरोखरच कौतुकास्पद काम आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, फुल टॉस सरळ बॅटनं खेळायचा होता. यावेळेस देखील संधी आहे आणि इथे देखील मात्र आणखी एक विकेट पडण्याचा सिलसिला थांबत नाहीये. संघ मात्र बॅकफूटला गेलाय. धावा फक्त आहेत 19 धावा फळकावर. नक्कीच भरत भाऊ, तुम्ही जो उल्लेख केला त्या दिशेनेच येणार होतो. म्हणजे त्यामध्ये जी संधी देण्यामध्ये मोलाचा हात असणार आहे तो आपले रवी पाटील कोपरी गावचे आणि रविकांत चव्हाण सर म्हणजे ते DCCIचे सेक्रेटरी आहे. त्यांचंसुद्धा असं म्हणणं होतं की जर आपली मुलं कुठे पुढे जातात, कुठलं चांगलं कार्य करतात तर त्यांना नेहमीच आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि आपल्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळासुद्धा हेच उद्देश असतो की जास्तीत जास्त आपल्या मुलांना संधी देणं. जर कुठे चुकत असतील तर त्यांना तसं सांगून व्यवस्थित काम करून घेणं. समालोचन असू दे, स्कोरर असू दे किंवा लाईव्हचे क्षेत्र असू दे किंवा पंच असू दे, जास्तीत जास्त या मैदानावर संधी आपल्या लोकल मुलांना दिली जाते. आणि इथे आम्ही नेहमीच आवाहन करतो, इथे मैदानावर जरी कुठला समालोचक हजर असेल, त्याची इच्छा असेल समालोचन करण्याची, चांगलं समालोचन करत असेल तर त्यांनी कधी येऊन इथे समालोचन करू शकता. चालू सामन्याकडे आणि बॅटची यातली कड घेऊन चेंडू गेलेला आहे तो फाईन लेगच्या दिशेने. सामन्यामध्ये चुरस जी होती ती भरतभाऊ पहिल्या 2 चेंडूमध्ये पूर्ण निघून गेलेली आहे आणि चांगले 2 चेंडू हाताळले एका गोलंदाज बालाजी यांनी. म्हणजे पूर्णपणे या सामन्यातील हवाच काढून टाकलेली आहे गोलंदाज बालाजी. आणि बघायचा शेवटचा चेंडू, फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातील. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार बालाजी. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि सामना विजयी झालेला आहे तो विरार पोलीस. विजयी संघाचं अभिनंदन. तसंच ॲक्रो बॉईज विरार या संघाचा सुद्धा आभार. या आपण स्पर्धेत सहभाग घेतला आणि आपल्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. यापुढील होणारा सामना आहे स्टुडंट 11 विरार आणि श्रेयांश स्पोर्ट्स विरार, म्हणजे दोन्ही विरारचे संघ असणार आहे. आणि भरतभाऊ तुम्ही जो विषय आता घेतला होता त्याच्याच पुढे मी नेईल की मी सुद्धा धन्यवाद देईल रवी पाटील यांना. जेव्हा मी सुद्धा तो पहिल्या दिवशी सामना बघण्यासाठी वानखडे स्टेडियममध्ये गेलो